ठाणे या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी झाड कोसळलेलं आहे। ठाण्यामध्ये चंदनवाडी परिसरामध्ये झाड कोसळलं। चंदनवाडीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं, त्यामुळे नागरिकांची आता गैरसोय झाली आहे। मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। ठाण्यातील बाजारपेठेमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। ठाणे मार्केट या ठिकाणचे सकाळी 8:20 ही दृश्य आपण पाहू शकतोय। किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून। निखिल, आपण पाहतोय आता थेट ठाण्यातल्या बाजारपेठेमध्ये पाणी साचलेलं आहे आणि अगदी पहाटे किंवा सकाळी जे नागरिक बाजारपेठेत येत असतात, मार्केटमध्ये येत असतात, त्यांचे हाल झालेत। काय अपडेट? नक्कीच आपण सध्या आहोत ते ठाणे बाजारपेठेत आहोत आणि या ठाणे बाजारपेठेत आपण पाहतोय की आज सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसाचा परिणाम कुठेतरी या ठिकाणच्या बाजारपेठेवरती पडल्याचं पाहायला मिळतोय। कारण आज सकाळपासून पडलेल्या पावसामुळे ठाणे बाजारपेठेत या ठिकाणी पेडा मारुती मंदिराच्या आसपासला सर्व परिसर आहे तो जलमय झालेला आहे। काल देखील अशीच परिस्थिती या ठिकाणी होती आणि या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून असे सेक्शन पंप लावून देखील अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवते। या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी आहेत ते कॉलेजला जात असतात, तसेच बाजारपेठेत येणारे विद्यार्थी, त्यासोबतच पालक वर्ग आणि या ठिकाणी नागरिकांना हा नाहक त्रास आहे तो सहन करावा लागतोय। लवकरात लवकर या ठिकाणाहून पाणी काढण्याची नियोजन करण्याचं आवाहन स्थानिकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। परंतु दरवर्षीची अशीच परिस्थिती आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जे पाणी न जमण्याचं आवाहन केलं जातं, जे दावा केला जातो तो कुठेतरी फोल होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहतोय बाजारपेठेत आलेले सर्व जे नागरिक आहेत ते पाण्यातून रस्ता काढतायत। या ठिकाणी हातगाड्या तसेच लहान मोठे टेम्पो आणि बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या देखील आहेत त्या अडकण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहेत। आपण पाहतोय वयोवृद्ध नागरिक आहेत ते सकाळच्या सुमारास बाजारपेठेत येतात, परंतु या ठिकाणी त्यांना मार्ग आहे तो या पाण्यातून काढावा लागतो आणि एक नाहक त्रास आहे तो सहन करावा लागतोय। लवकरात लवकर जर पाण्याचा निचरा केला नाही तर थोड्या वेळात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे ते या ठिकाणी जमा होईल आणि या ठिकाणी या बाजारपेठेतील दुकानदारांना देखील याचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळणार आहे। अगदीच धन्यवाद निखिल दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय एकीकडे अंधेरीच्या विरा देसाई रोडवरती पावसाचं पाणी साचलेलं आहे, तर दुसरीकडे ठाण्यातल्या बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं